विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आपल्या सोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. ताई, संजय राऊत ज्या पद्धतीनं शिवीगाळ करतायत, असं त्यांनी बंदुकीचा फोटो दाखवलेला आहे आणि म्हटलेलं आहे की शिवसेना आपली लढाई लढत राहील गद्दारांच्या विरोधात. मला काय वाटतं की त्यांना आता ते एकेकाळी नेते होते शिवसेनेचे, आजही तिकडचे नेते आहेत. त्यांनी या पद्धतीने असं बोलणं कुठल्याच परंपरेला शोभत नाही आहे. त्यांनी स्वतःला कुठेतरी सावरावं, सांभाळावं, असं तोल गेल्यासारखं वागू नये असं मला वाटतं. मिलिंद नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्या पण त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की मराठी भाषेला मारायचं काम केलं आणि राजीनामा दिला पाहिजे राहुल नार्वेकर यांनी. नाही, त्या संदर्भामध्ये मराठीचं भाषण जे आहे त्याच्यामध्ये अनेक वर्ष ते भाषण करतायत. त्यांच्याबद्दलची जी पोस्ट फिरते राहुल नार्वेकरांबद्दलची, त्या पोस्टमध्ये जे बोलले नाही आहेत नार्वेकर त्याच्याही व्याकरणाचे दोष आहेत. त्यामुळे ती पोस्ट जी आहे ती जरा अतिरंजित वाटते. ज्या बाकी त्रुटी झाल्या त्याच्याबद्दल योग्य ते स्वतः निर्णय घेतील. सना मलिक UCC बद्दल जे विधान करतायत आणि कुठेतरी विरोध करताना दिसतात, काय म्हणाल? हे मुळामध्ये कुराणचं राज्य चालावं ही त्यांची अपेक्षा चुकीची आहे. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसारच इथलं काम चालणार आहे आणि त्याच्याचमध्ये बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं समान नागरी कायदा करायची एक वेळ येईल, त्याप्रमाणे या सरकारने केलेलं आहे. पहिल्या पावसात मुंबई ठप्प होते, ही भाजपची जबाबदारी आहे खरं तर, असं म्हणतात संजय राऊत. नाही, तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. एकंदरीतच ताईंनी आणि त्यासोबतच संजय राऊतांवर टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.